2-3 दिवस गेले भाऊ लग्न करायत नाही आणि 3-4 दिवस गेले पेरणे पायात नाही. म्हणजे कसे सरळ सरळ गेले 8 दिवस झाले भाऊ गोरे घरीच होते. म्हणजे यायला सगळ्याला जुटलंच नाही. आता आज झुटून निवड आलो वावरात नाही. आज पुरे नखरे करू आले. एक चालते पुढे एक चालते मागं, एक ओढते कुकडे तर एक ओढते कुकडे. आज बेकार काम व्हायला. तर रामराम मंडळी, मी तुमचा मराठी ब्लॉगर श्रीकांत खाडे, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मग तो झालता असा विषय की आपल्याला भाऊ वावरात नाही 2-3 पंप ते धुऱ्यावर मारणार होते. कारण यंदा काही आपण धुरे काढलेच नाही. यंदा पावसाळा बी लेट आला आणि आपण बी काही काळजी केलीच नाही. हिंड्या फिरातच दिवस गेले आपले. आता काहीच विषय नाही. आपल्याला फक्त 2-3 पंप राऊंडरचे मारणार. कारण की जिथे जिथं तण आहे धुरे धारे म्हणा काही म्हणा जिथे जिथे छुटून निघाला त्याच्यावर मारून दिलं की धुरे काढायचं काम नाही. पुरं क्लिअर काम होऊन जाते. म्हणजे पावसाळ्यात सोयाबीन जास्त वाढलं तर मग आपल्याला इकून तिकून जायचं काम नाही. सोयाबीन इचू काटा राहते तर त्यासाठी आपण धुरे चकचक ठेवतो. जास्त नाही कोपरे कापरे जराशे. मग काय कानाले बांधला ढोपटन घेतला पंप पाठीवर भिडलो ना रे भाऊ गणपती बाप्पा मोर्या म्हणून डायरेक्ट पंप मारायले. आता काही दुसरं आपल्या मग काम नाही. एवढंच काम करणं आपल्याला. एवढे पंप मारले 4-5 रप की बस मग घरीच जाणार. मग आता भिडलो ना रे बा फवारा मारायला. आता फवारा कोणता आहे? आता फवारा तुम्हाला सांगतो आपण मारला भाऊ राऊंडअप. आता कसं जास्त बारीक बारीक तण आहे, जास्त काही मोठं मोठं नाही. मग त्याच्यानं आपण राऊंडअपचा वापर केला. राऊंडअप घेतला मतलब पंपाले 100 त्याच्यापेक्षा कमी वापरलं चालते. त्यातनी थोडंसं युरिया किंवा मीठ हे वापरू शकता तुम्ही. 2-3 पंप मारून जसं घरी गेलो भाऊ पाठीवर पंपच ठेवलं. तेवढ्यात दुसरं काम आपल्या मागा लागलं. मग काय उठसूट गेलो डायरेक्ट वावरात नाही. म्हटलं आता चला म्हटलं खुरपणच काढ लागते. कारण आता वावरात नाही आपल्या पट्टावास मारायसाठी ट्रॅक्टर. मग काय त्याला मला चालल्या म्हटलं काळजी न लवकरात लवकर. कारण की वरून यायला म्हटलं बाबा पाणी पावसाचे दिवस आहेत. काळजी न करा ना तर यातलं ठेवसन एखादं मुळलं भिडले नार बा ते काळजी न. आपणही भिडलो डायरेक्ट खुरपणं काढायला. तेवढ्यात ते म्हणतात ड्रायव्हर किंवा लय बाबा त्याने म्हटलं जीव धोक्यात कोंबडी खोप्यात. फक्त तुम्ही काळजी चाल द्या म्हटलं. उभा करून का ट्रॅक्टर वावर होय लोक. आता पट्टापास क्लिअर झाला. तुम्ही वावराचा फायनल लुक पाहू शकता. काळ शार दिसू राहिला एकदम वावर. आता बस उद्या ना परवा आपल्याला पराठी पेरून टाकणं पडते यात नाही. तर चला मग आजच्या एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुमको देखा तो